गोविंद असल्या कारणाने सगळे जवळचे त्यामुळे नक्कीच यायला नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? स्वागत आहे तुमच्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये. कालचा ब्लॉग आपला जन्माष्टमीचा झाला आणि आजचा ब्लॉग आहे गोविंद्याचा, बरोबर ना? आणि तुम्हाला इथे बघितलंच असेल की सगळे गोविंदा खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि इथे बिल्डिंग खाली सगळे सिनेरी येतात. खूप छान सीन असतात, पारंपरिक आणि काहीतरी संदेश देणारे असे सीन असतात. ते सुद्धा मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर तयार आहेत ना सगळ्याजणी? आणि तुम्हाला तर माहितीच असेल की ह्या कोण आहेत आणि ह्या कोण आहेत. जर ओळखलं असेल ना तर प्लीज कमेंट करून सांगा की ह्या मुलींना कुठे पाहिले आहे का तुम्ही. हे बघा, आणि आता पूर्ण चाळीमधले सगळेजण खाली गेलेली आहेत. पूर्ण चाळ अशी रिकामी झालेली आहे. पण आम्ही सुद्धा खाली उतरतोय आणि मी छान ब्लॉग करणार आहे आणि शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हंडी सुद्धा आहे, हे आम्ही फोडणार आहे. म्हणजे ज्या मुलांनी घरामध्ये सजवून हंड्या सजवलेल्या आहेत खाली नेऊन लावणार आहे. आणि बघू आता खाली गेल्यानंतर काय काय कसं काय ते सगळं दाखवणार आहे. चला चला, सगळा उत्साह गोविंद असल्या कारणाने सगळे जवळचे त्यामुळे नक्कीच यायला कमेंट करताना, लाईक करताना, लाईक कमेंट आजारमध्ये आलेलो
बोलता आलं नाही, खूप जण भेटली, सबस्क्रायबर भेटले, कमेंट्स करणारे खूप जण भेटली, पण सगळ्यांनाच व्हिडिओमध्ये घेता आलं नाही कारण खूप बेंजोचा आवाज होता. विनोद तू तर नाचायला हा नव्हता, हा लांबच उभा होता. आणि आता गणपती आणि आता खूप पाऊस पडत आहे. अशामध्ये छान अशी कॉफी प्यायला आम्ही इथे आलेलो आहोत. विनोद आहे आणि आमचे सगळे मित्र परिवार आहे इथे, लहानपणीच आहे सगळे. सगळे आमचे लहानपणीचे सगळे मित्र भेटलेले आहेत कारण तिथे काहीच बोलता येत नव्हतं ना, त्यामुळे नुसतं मी शूट करत होती. तर काय म्हणता अशोक, कसं पहिल्याच आपला गोविंदा आणि आताच्या गोविंद्यामध्ये काय फरक वाटतोय? फरक आहे. पूर्वी कसं आहे सीन वगैरे खूप म्हणजे एक संदेश होता, संदेश द्यायचे. आता फक्त काय माणसं पण कमी असतात, मुलं नसतात, त्यामुळे थोडक्यात ते लोक हे करतात. बरेचसे सीन गोविंद आता येऊन गेले. एक नवगाव आजी कसम आणि डोंगरीचा जो फेमस गोविंदा आहे, डोंगरीला सगळ्यात फेमस गोविंदा म्हणजे डोंगरीचा. आणि पहिलं कसं खूप चलचित्र पण होती आणि आता म्हणजे फक्त असं स्टॅच्यू वाटतायत मला. आणि ठीक आहे, ते पण त्यात पण आपण मजा घ्यायची. पण असं आहे की प्रत्येकाला आता प्रपंच आहे, कोणाला वेळ देत नाही, कोणाला वेळ देता येत नाही, त्यामुळे चलचित्र हे आता झालेलं आहे. पण तरी सुद्धा आपण म्हणतो की हे करणं पण किती मोठं काम आहे. ही परंपरा जपली. तुमच्यासारख्यांनी ही परंपरा जपताय तेच खूप छान झालं. येतात, एकत्र येतात आणि आपले बिल्डिंग सोडून लांब गेलेले आम्ही बहिणी पण येतो. हो सर्व एकत्र येतात. लांब राहायला गेले काय डोंगरी ती डोंगरी आहे. आता छान अशी कॉफी आता घेतोय आम्ही मस्त. थंडी लागते म्हणून कॉफी घेतोय. या वर्षी जरा जास्तच पाऊस पडतोय म्हणून थंडी लागते म्हणून चहा घेतो. नाही, पहिलं पूर्वी कसं पाणी होता वरून ओरडायला लागायचं, पण आता पाऊस असला निसर्गच वरनं पोचतोय. वरून राजा खुश झालेला आहे. अरे बाबा आता सगळीकडे पाऊस पडतोय. आता एक गोंड्या येऊन गेलेले. विनोद, कोणकोणते गोंडे येऊन गेले आता सांग ना. सिंधवंदर, डोंगरी, सार्वजनिक गोपाळकाला मंडळ, आजी कसम, गोविंदा पद्धत आणि नवगाव हे 3 गोंडे येऊन गेले. आता इमामवाडा गोंड्याची वाट बघत आहेत सगळे. पण एवढा पाऊस आहे तर थोडंसं या वेळेला लेट होत आहेत ना गोंडे सगळे. लेट आहेत पण थेट आहेत. पण पाऊस असल्यामुळे गोंड्याची थोडीशी हे झालेलं आहे. नाही, हा नाचणारा गोविंदा आहे. हा नाचणारा खेळणारा गोविंदा आहे. यांना पाऊसच पाहिजे असतो, यांना पाणीच पाहिजे असतं. कारण दरवर्षी या वेळेला भरपूर गोंड्या येऊन जातात. आता सगळे लेट आहेत गोंडे. आणि येणार सगळे गोविंदे गल्लीतूनच जातात. नाही, गोविंदा आला ना का सगळे नाचायला येतात आणि गोविंदा गेला की सगळे असे साईडला जाऊन उभे राहतात. आता येणार गोविंदा, आता बघा तुम्ही. आता वाजलेले आहेत 4. आता मी वर आली. सकाळपासून आम्ही खालीच होतो. प्रत्येक विभागामधले गोविंदे येत होते, सीन येत होते त्याच्याबरोबर. आणि गोविंदा आला की सगळेजण खाली बिल्डिंग खाली सगळे नाचायचे. वरून पाणी टाकायचं, पाऊस पण भरपूर होता आणि DJ लावला होता, त्यामुळे मला काही जास्त बोलताच आलं नाही. मी फक्त असं शूट केलं. आणि अरुणा आज सकाळी 10 वाजता सानपाड्यावरून निघाली होती आणि ट्रेन थांबत ती 12 वाजता पोचली आणि ती पण खूप भिजलेली आहे. सगळ्या जणी आता वर आले पटापट, प्रत्येक जणी आंघोळीला गेलेल्या आहेत. एक आंघोळ करतात, फ्रेश होत आहे. स्वामीनीने आंघोळ केलेली आहे आणि आता मला निघायचे. सानवीने पण आंघोळ केली. पहिल्यापासूनच काय बोलते?
म्हणजे हिने पहिले आंघोळ केली, नंतर हिने केली, आता अरुणा मावशी जाणार आहे आणि आता दुसरी मावशी एक आंघोळ करते. म्हणजे काय होतं, सकाळपासून गोविंदे येतात सारखं खाली वर जाण्यापेक्षा आम्ही सगळेजण खाली जाऊन उभे राहतो. आणि यावर्षी भयंकर पाऊस होता आणि प्रत्येक एरियातले गोविंदे येत होते, त्याच्याबरोबर सीन होती. पण दरवर्षी कशा मोठ्या सीन असतात, चलचित्र असतात आणि ह्या वर्षी कसं वेळेप्रमाणे, लोकांच्या सोयीप्रमाणे किंवा ह्या आता नवीन जनरेशनला एवढी वेळ मिळत नसणार आहे मला असं वाटतंय. तर तरी सुद्धा सीन वगैरे असतेच आणि सीन गेल्यानंतर खाली सगळे नाचायला सुरुवात करतात. तर आता आमचं सकाळपासून ते गोविंदा खेळून झालेला आहे आणि आता आम्ही घरी निघणार आहोत. आता आम्ही 2 तास ट्रेन मध्ये. आता जाताना पण आपल्याला ट्रेन व्यवस्थित मिळाली पाहिजे. गोकुळ अष्टमीचा व्हिडिओ आणि हा आता गोविंद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळ्यात अगोदर व्हिडिओ तुम्हाला दिसेल. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.